वेलकम टू शिंदेज अधिकारी अकॅडमी. मी आहे माऊली शिंदे, विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि आज आपण बघणार आहोत आपत्ती हा चॅप्टर 11वी स्टेट बोर्ड. तर बघा, आपत्ती हा चॅप्टर हा काही एवढा इम्पॉर्टंट चॅप्टर नाही आणि शेवटचा चॅप्टर आहे आजचा. याच्यात जास्तीत जास्त आपण 10 ते 12 पॉईंट्स बघणार आहोत. ओके, तर यात सगळ्यात आधी आपत्तीची व्याख्या दिलेली आहे. आणि आपत्तीची व्याख्या काही सांगायची गरज नाही तुम्हाला. आपत्ती म्हणजे ह्या बघा, जे नैसर्गिक आपत्ती असतात त्यात अशा प्रकारच्या भूकंप किंवा भूस्खलन किंवा दुष्काळ जे निसर्गाकडून अतिशय विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत असतात त्याला आपण आपत्ती असे म्हणतो. तर आपत्तीचे यामध्ये वेगवेगळे प्रकार दिलेत. नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर दुसरी असते मानवनिर्मित आपत्ती. हे एवढे प्रकार वगैरे जनरल कॉन्सेप्ट आहे, तेवढे काही तुम्ही एवढं काही इम्पॉर्टंट नाही असं वाटतंय मला. आणि त्यानंतर हे जर तुम्ही बघितला तर सगळ्यात महत्त्वाचा टेबल आहे. हा टेबलामध्ये आपण या टेबलामध्ये आपल्याला पाहायचं आहे की भूकंप नेमकं काय असते आणि भूकंपाच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूकंप मोजण्याचं एकक काय आहे. तर बघा, भूकंप मोजण्याचं जे एकक आहे ते आहे रिश्टर. आणि इथे एक महत्त्वाची लाईन आहे, ती म्हणजे रिश्टर जे नुकसान होतंय ज्या भूकंपामुळं, ते सगळे भूकंप हे 5 रिश्टर मापापेक्षा जास्त असले पाहिजे. आणि ते जर कमी असतील तर एवढं काही नुकसान होणार नाही. त्यानंतर बघा, इथे हे जे टेबल आहे सर्वात महत्त्वाचा टेबल आहे. हा टेबल असा महत्त्वाचा आहे की सगळ्यात विचारलं जातं कोणत्या महासागरामध्ये 4 जे महासागर आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त भूकंप कोणत्या महासागरात होतात, तर ते होतात तुमच्या या हिंदी महासागरामध्ये. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्हाला देश विचारला जाईल. तो देश आहे जपान, ज्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त भूकंप होतात. आणि तुम्ही पाहिलं असेल सारखं भूकंप सुरूच असतात जपानमध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत एक कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे इथं. हे बघा, ज्वालामुखी. ज्वालामुखी सर्वांना माहीतच आहे. तर ज्वालामुखीमध्ये आपल्याला एक पॉईंट्स पाहिजेत की एक कॉन्सेप्ट आहे पायरोक्लास्टिक प्रवाह. पायरोक्लास्टिक प्रवाह नेमकं काय असते बघा. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या उष्ण राखेचा त्या प्रदेशावर ढग बनतो व काही वेळातच हा ढग आसपासच्या प्रदेशावर कोसळू लागतो. हा जो ढग वाहून जो प्रवाह तयार होतो त्याला आपण म्हणतो पायरोक्लास्टिक प्रवाह. हा प्रवाह महत्त्वाचा आहे कारण हा मुख्यतः मानव संहारक समजला जातो. तर ह्या प्रवाहाची आपण एक व्हिडिओ बघूया यूट्यूबवर, जेणेकरून आपल्याला आणखी व्यवस्थित समजेल. हे बघा, हा व्हिडिओ आहे. हे बघा, हे असे पायरोक्लास्टिक प्रवाह असतात. हे जे ढग तयार झाले ते पायरोक्लास्टिक प्रवाहाचे. जर या ढगाखाली माणसं आली किंवा कोणी या ढगाखाली वाचणार आहे का नाही ना, त्यामुळे याला मानव संहार कसं म्हणलं जाते. सिंपल गोष्ट आहे. पुढे जाऊया आपण आता. पुढे जर तुम्ही पाहिलात तर आणखीन हा टेबल महत्त्वाचा आहे. NCERTमध्ये मुख्यतः सगळे टेबलच महत्त्वाचे असतात, त्यामुळं टेबल करतानाही काय महत्त्वाचं आहे तुम्हाला समजलं पाहिजे. तर बघा, टेबलामध्ये काय काय महत्त्वाचे आहे तुम्हाला सांगतो. टेबलामध्ये जोड्या लावायला विचारता येईल की कोणता ज्वालामुखी कोणत्या देशात घडतो. तर हे बघा, टोंब्रो नावाचा जो ज्वालामुखी आहे हा तुमचा घडणार टोंब्रो नावाचा ज्वालामुखी आहे तो तुमचा घडणार इंडोनेशियामध्ये. टोंब्रो इंडोनेशियामध्ये घडणार. त्यानंतर दुसरा क्राकाटोआ नावाचा सुद्धा इंडोनेशियामध्ये घडणार. तर कोणकोणते इंडोनेशिया? 2 आहेत, टोंब्रो आणि क्राकाटोआ. त्यानंतर माउंट पेली नावाचा जो आहे तो मार्टिनिक बेटात दिसला जातो. त्यानंतर रुईज नावाचा एक आहे जो कोलंबियामध्ये आढळतो. या सर्वात महत्त्वाचं जे विचारू शकतात ते आहे उन्मेज ज्वालामुखी. उन्मेज ज्वालामुखी जे आहे ते जपानमध्ये आढळतो.
जपानमध्ये सर्वात जास्त ज्वालामुखी घडत असतात, त्याच्यामुळे हा विचारला जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, उन्मेष ज्वालामुखी कुठे असतो? जपानमध्ये असतो. त्यानंतरचे पॉईंट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर आवर्त वादळे. बघा, आवर्त वादळे काय असतात, अनावर्त वादळे काय असतात हे पण आधी बघितलेले आहे. तर आवर्त वादळामध्ये एक सिम्पली लक्षात ठेवा हे कशा प्रकारचे असतात. आवर्त वादळ जे असतात ना, तर ते असतात लाईक पाण्यामधला भोवरा कसा असते, सिम्पली पाण्यामधल्या भोवऱ्यासारखे आवर्त वादळे असतात. भोवरा कसा असतो बघा, बाहेरून सगळे पाणी असं भोवऱ्यामध्ये मधल्या दिशेने वाहत जाते. हे बघा, हे असं, हे बाहेरून येणार आणि मधल्या दिशेकडे जमा होणार. भोवरा म्हणजे सिम्पली आवर्त वादळ. ह्या आवर्त वादळाचं जे हे असं का घडते आवर्त वादळामध्ये, तर जे उच्च भार असतो तो असतो सेंट्रलला, म्हणजे मध्यभागी एकदम ह्या ठिकाणी गोल. ओके. आणि बाहेरच्या दिशेने जे असते ते असते कमी भार. वार हे जे कमी भाराकडून उच्च दाबाकडे वाहत असतात, त्यामुळे हे कमी दाबाकडून मधल्या भागी वाहत जाणार हे असतात आवर्त वारे. त्यामुळं आवर्त वादळे म्हणले की सिम्पली लक्षात ठेवायचं पाण्यामधला भोवरा जसा असते ते वादळे. त्यानंतर आवर्त वादळाचे काही उदाहरणं दिलीत बघा कोणकोणते. ते आवर्त वादळे जे आहेत त्यांना टोर्नॅडो म्हणतात किंवा टायफून, असे वेगवेगळे नावानं या नावाला ओळखल्या जाते. हे उष्ण प्रदेशामध्ये आढळतात म्हणून याला उष्ण प्रदेशीय आवर्त वादळे म्हणतात. सोपं आहे बघा एकदम. त्यानंतरचे पॉईंट्स बघा. त्यानंतर आहे आवर्षण आणि दुष्काळामधला फरक सांगतो तुम्हाला काय असते. आवर्षण आणि दुष्काळ, हे बघा इथं आवर्षण आणि दुष्काळ. आवर्षण म्हणजे काय असते माहिती आहे का? आवर्षण म्हणजे फक्त कमी पाऊस पडणे, याला म्हणायचं आवर्षण. तर दुष्काळ काय असते? दुष्काळ म्हणजे कमी पाऊस पडल्यामुळं खायला अन्न कमी पडणार, त्याला म्हणायचं दुष्काळ. जिथं अन्नाची टंचाई भासायली त्याला म्हणायचं दुष्काळ. आणि आवर्षण म्हणजे कमी पाऊस पडणे, बस एवढंच, याच्या पलीकडे काय नाही. तर त्यानंतर आणखीन आपले 4-5 पॉईंट राहील फक्त, तेवढे करून हे हा चॅप्टर सांगतो. ह्यामध्ये आपला एक महत्त्वाचा पॉईंट राहून गेला तो ब्लिझार्ड बद्दल. ब्लिझार्ड हा हिमवादळाचा प्रकार आहे बघा. हिमवादळ बघा, हा वरच्या जिला आहे. हिमवादळ म्हणजे कोणते? ज्याच्यात बर्फासोबत वाहणाऱ्या वाऱ्यानं म्हणायचं हिमवादळे. आणि याचाच एक प्रकार जे आहे ते आहे ब्लिझार्ड. आता ब्लिझार्ड कोणत्या हिमवादळाला म्हणायचं ते बघा. ब्लिझार्ड हे असे हिमवादळ असतात ज्याचा ताशी किती असला पाहिजे? 55 किलोमीटरपेक्षा जास्त असला पाहिजे. आणि त्याची जी दृश्यमानता आहे म्हणजे विजिबिलिटी म्हणतात याला, 400 मीटरपेक्षा कमी असली पाहिजे. म्हणजे त्या परिसरात 400 मीटरपेक्षा कमी दिसलं पाहिजे, 400 मीटरच्या नंतर दिसणारच नाही काहीच. अशा वादळाला म्हणायचं ब्लिझार्ड, ज्याच्या 2 कंडिशन. एक तर त्याचं 55 किलोमीटरपेक्षा कमी 55 किलोमीटरपेक्षा जास्त स्पीड असली पाहिजे, आणि त्याची दृश्यमानता 400 मीटरपेक्षा कमी असली पाहिजे. हे 2 जर फुलफिल झाले तर त्या हिमवादळाला म्हणायचं ब्लिझार्ड. हेच 2 पॉईंट, हाच पॉईंट महत्त्वाचा आहे. एवढे पॉईंट्स करून ह्या चॅप्टरमध्ये एवढं बाकीचं काही महत्त्वाचं नाही. आपण डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह बघूया. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये बघा तुम्हाला सांगतो काय काय महत्त्वाचं आहे. तर याला पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण अंदाज करणे व पूर्व सूचना देणे. हे डॅश नैसर्गिक आपत्तीच्या बाबत शिकवत नाही, तरी भूस्खलनाच्या बाबतीत पूर्वसूचना देणं शक्य होत नाही. आपण बघतो हिमालयाच्या तिकडं किंवा हिमाचल प्रदेश, काश्मीर तिकडं हे पडत राहतात, त्यात काहीच आपण प्रिडिक्शनच करू शकत नाही. त्यामुळं भूस्खलनाच्या बाबतीत आपल्याला कोणताही अंदाज बांधता येत नाही. आजपर्यंत जी सर्वात जास्त मानवाला सामोरे जावं लागली नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर आहे बघा.
पूर आपल्याला खूप वेळा पुराला सामोरं जावं लागते. त्यानंतर खालीलपैकी कोणती आपत्ती मानवनिर्मित नाही हे विचारले. दंगली ह्या मानवनिर्मित आहेत, युद्ध आहेत, साथीचे रोग मानवनिर्मित नाही आहेत. हे निसर्गावर अवलंबून आहे, शक्यतो आपण निर्मित नाही करत. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती ह्या टिंबटिंबचे रौद्ररूपी प्रकटीकरण होय. तर हे आहे नैसर्गिक प्रक्रिया, याचे रौद्ररूपी प्रकटीकरण आहे. ठीक आहे. तर आजचा चॅप्टर इथेच संपला. एवढेच पॉईंट महत्त्वाचे आहेत. याच्या पलीकडे काय या चॅप्टरमध्ये महत्त्वाचं नाही. भूगोल खूप सुंदर आहे बघा. ही व्हेल, हे धबधबे, हे सगळं आपल्याला भूगोलमध्ये शिकायला भेटतं. एवढं सुंदर विषय कुठंच नाही भेटणार. फक्त थोडा इंटरेस्ट लावून आणि मन लावून शिका. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं पुरं आहे. ओके. थँक्यू.